तर या खेकडे आपल्या तयार होत आहे बघा. मस्त कलर पण आलेला आहे आणि रस्सा पण एकदम छान झालेला आहे. फांगटे बघा, फांगटा बघा. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण समुद्री खेकडा आणलेला आहे बघा, किती मोठे. तर या खेकडा आणलेला आहे, 4 खेकडा आणलेले आहेत 400 रुपयाच्या. आता हे अर्धा किलो आहेत, अर्धा किलो आहेत हे. तर अर्धा किलो खेकड्यांची आज आपण भाजी करणार आहोत. तर या 4 खेकडे पूर्ण जिवंत आहेत बघा, किती मोठे आहेत, किती मोठे आहेत. आणि ह्या समुद्री चिंबोरे आहेत. तर ह्या आज आपण बनवणार आहोत. तर आता मी त्यांना मोडतोय बघा. तर फांगटे मी वेगळे खातोय, खूप लागतंय मला. फांगटे मी मोडले. त्याला माती बघा, अजून पण माती चिपकलेलीच आहे समुद्राची. तर आपण ते मोडून घेतोय. खूप आहे बघा. ओके, तर अशी मोडून घ्यायची आहे तुम्हाला फांगटे. आपले मोडून झालेले. ओके, खेकडा आपण मोडलेले आहेत. आता मोडल्यानंतर आपण आता हे साफ करणार आहोत बघा. हे फांगटे, हे फांगटे त्याचे मोठे मोठे बघा, मोठे मोठे फांगटे. आता आपण हे सगळे भांड्याचा खडखडा दिला आहे करून. तर हे फांगटे आपल्या 4 खेकडा आहेत, हे अर्धा किलो आहेत. तर आपण किती 2च खाणार आहे, 2च माणसं, त्याच्यामुळं आपण 4च आणले. आता आपण जास्त आणले असते. हे फांगटे बघा किती मोठे मोठे आहेत. तर आता आपण हे साफ करतोय. साफ खूप हाताला लागत आहे, खूप हाताला, म्हणजे खूपच हाताला लागतात ते. त्याच्यामुळं थोडं लक्षपूर्वक हे करायचं. बघा जिवंतच आहे बघा. आपले पूर्ण चिंबोऱ्या साफ झालेल्या आहेत. तर हे फांगडे घेतलेले आहेत आपण, हे त्याचे मेन पार्ट घेतलेले आहेत आणि इकडे बघा साफ करून ठेवलेले आहे. आता याचा आपण रस्सा करणार आहोत. ह्या फांगड्यांचा रस्सा करणार आहोत मिक्सरला. तर अशा हे आपण एकदम क्लीन साफ केलेले आहेत. तर अशा ह्या खेकडी साफ करायच्या आहेत. तुम्हाला लक्ष द्यायचं, कारण हा त्याचा अनावश्यक भाग घ्यायचा नाही. कडू लागतात, खूप कडू लागतात, त्याच्यामुळं हे करायचं नाही. हे बघा फांगडे, तर अशा साफ करायच्या तुम्ही 4च खेकडे. तर कांदा आपण भाजतोय. आता कांदा भाजून घेतोय. कांदा भाजला का खोबरा भाजणार. मंद गॅसवर आपण लावलेला आहे. तर हा खोबरा, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि ही कोथिंबीर आपण याच्यात टाकणार आहोत मिक्सरला. आणि मिक्सरला टाकल्यानंतर आपण त्याचं पिसणार आहोत, म्हणजे आपण त्याचं हे करणार आहोत, खोबरा तयार करणार आहोत. तर आता आपण मिक्सरला लावतो. मिक्सरला आपण फांगड्या हे केलेल्या आहेत आणि खेकडं. आता आपण हे पातेले ठेवलेलं आहे, हे गरम असपर्यंत आता आपण याच्यात तेल टाकणार. बघा इकडं मसाला पण पिसून झालेला आहे. हे खेकडं, चिंबोऱ्या समुद्री आणि फांगडे हे मिक्सरला लावलेले आहे. आता सगळे आपण व्यवस्थित मिक्स करणार आणि टेस्टी भाजी बनवणार. कशी टेस्टी. पातेलं पूर्ण सुकल्याशिवाय आपण तेल टाकणार नाही. बघा, तर बघा आपण तेल टाकलेलं आहे. तेल थोडं पाणी असेल म्हणून ते तडतड तडतड करतंय बघा. आता आपण पिसलेला मसाला टाकतोय बघा. पिसलेला मसाला आपण टाकतो.
आता आपण हा 2-3 मिनटं भाजून घेणार आहोत, तेलात पूर्ण परतून घेणार आहोत आपण. आता आपण हळद पावडर टाकतोय. आपण हा आगरी मसाला टाकतोय, लाल वाला. नंतर ही आपण मिरची टाकतोय घरगुती, नॉर्मल टाकलेली आहे ती. बघा आपण फक्त आगरी मसाला, नॉर्मल मिरची आणि हळद पावडर वापरलेले आहे. दुसरं त्यामध्ये काहीही टाकलेलं नाही. पूर्ण ते परतून घेतोय आपण. आता जवळपास आपलं हे परतून झालेलं आहे. आता आपण खेकडी टाकणार त्याच्यात. बघा, तर खेकड्या आता आपण मिक्स करणार त्याच्यात पूर्ण मसाल्यामध्ये. आता आपण जे मिक्सरला फांगड्या लावलेल्या होत्या त्याचा रस्सा टाकणार आहोत. आणि आपल्याला चवीनुसार किंवा आपण जेवढे माणसं आहोत त्याच्यानुसार आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आपण फांगडे जे मिक्सरला लावले त्याचा रस्सा हे करतोय बघा, वरून आपण साफ करतोय, कारण ते त्याचे कवटे गेले ते तर कचं लागतं. तर आपल्या माणसानुसार त्याच्यात पाणी तुम्हाला वाढवायचं आहे, जास्त पण नाही, बेचव नाही करायचं आपल्याला. तर बघा आपण 2दा गाळून घेतले पूर्ण फांगडे. बघा लगेच त्याला कलर आलेला आहे, तरी आलेले आहे. आता आपण थोडं पाणी वाढवणार आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ म्हणजे नमक, नाही तर तुम्ही सांगणार लाल मीठ. कारण आमच्या भागात मीठ म्हणजे मिरचीला पण म्हणतात, पण हे आपण नमक गारा म्हणतो आपण. तर ह्या गारा टाकणार आहोत. पाणी आपण थोडा अजून एखाद ग्लास वाढवूया. बघा, तर आपण एवढंच रस्सा पकडणार आहोत. संध्याकाळी दुसरी रेसिपी आहे, त्याची पण तुम्हाला टाकणार आहे, पाया सूप आणि वजडी. तर बघा हे चवीनुसार मीठ टाकतोय आपण. ओके, तर आता आपण यांना अर्धा तास शिजवून देणार आहोत. आपल्या खेकडी तयार होत आहेत, पूर्ण गरम बघा.